किनाऱ्यावर परतलेली लाट. भाग दुसरा. तिरंग्यात परतलेलं शरीर. गावावर त्या दिवशी विचित्र शांतता उतरली होती. सकाळ झाली होती, पण कुठल्याच घरातून नेहमीसारखा चुलीचा धूर उठत नव्हता. रस्त्यावर लोक उभे होते. कुणी बोलत नव्हतं. कारण काही बातम्या अशा असतात की त्या शब्दांनी नाही तर नजरेतील पाण्याने समजतात. देशमुखवाड्याच्या अंगणात रोहिणी शांतपणे बसली होती. तिच्या कपाळावरचं कुंकू अजून पुसलं नव्हतं. डोळ्यात रात्रभर झोप नव्हती, पण मनात एक हट्टी आशा अजूनही जिवंत होती. गुरु येतील. घरासमोर अचानक सैन्याची जीप थांबली. त्या आवाजाने संपूर्ण गाव दचकून उभं राहिलं. 2 सैनिक अलगद खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर कठोर शांतता होती. आणि मग जीपमधून तिरंग्यात गुंडाळलेलं शरीर बाहेर आलं. त्या क्षणी वेळ थांबली. रोहिणीच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला. धातूचा आवाज अंगणात घुमला. ती थरथरत उभी राहिली. तिच्या डोळ्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता. एक अधिकारी तिच्यासमोर येऊन हळू आवाजात म्हणाला, "मॅडम, मेजर गुरु देशमुख देशासाठी शहीद झालेत." शहीद? तो शब्द रोहिणीच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत राहिला. ती हळूहळू पुढे चालत गेली. तिचे पाय थरथरत होते. तिने तिरंग्याच्या कडेला हात लावला. तो स्पर्श थंड होता. क्षणभर तिच्या डोळ्यासमोर सगळं फिरून गेलं. पहिली भेट, लग्न, गुरुचं हसणं, निघताना घेतलेला निरोप, "लवकर परत या." आणि गुरुचं उत्तर, "सैनिक परत येतात रोहिणी, फक्त कधी चालत तर कधी तिरंग्यात." रोहिणी अचानक कोसळली. तिच्या तोंडून आवाजही बाहेर पडत नव्हता. कारण काही दुःख इतकी खोल असतात की अश्रूंनाही वाट सापडत नाही. गावात अंत्ययात्रा निघाली. समोर सैन्यदल, मागे संपूर्ण गाव. "भारत माता की जय, मेजर गुरु देशमुख अमर रहे" अशा घोषणांनी आकाश दणाणून गेलं. पण त्या घोषणांमध्येही रोहिणीला फक्त गुरुचा आवाज ऐकू येत होता. ती दूर उभी राहून तिरंग्याकडे पाहत होती. तिच्या एका हाताने ती स्वतःच्या उदराला घट्ट धरून होती. जणू अजून न जन्मलेल्या बाळाला ती सांगत होती, "पाहिलंस, हे तुझे बाबा आहेत." वारा जोरात सुटला. तिरंगा हवेत फडफडला. क्षणभर रोहिणीला वाटलं, गुरु अजूनही इथेच आहेत. चितेला अग्नी दिला गेला. ज्वाला हळूहळू वर उठू लागल्या. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. पण रोहिणी शांत होती. अतिशय शांत. जणू तिचं रडणं आत कुठेतरी गोठून बसलं होतं. एक वृद्ध स्त्री तिच्याजवळ येऊन म्हणाली, "रडून घे बाई, मन हलकं होईल." रोहिणीने हळूच डोकं हलवलं. सैनिकाच्या बायका इतक्या नशीबवान नसतात काकू. त्यांना रडण्यासाठीही वेळ नसतो. त्या शब्दांनी आजूबाजूचे लोक निशब्द झाले. रात्र झाली. घरात दिवा मंदपणे पेटत होता. गुरुचा फोटो भिंतीवर लावलेला होता. त्याखाली ठेवलेली त्याची टोपी अजूनही बारुदाच्या वासाने भरलेली होती. रोहिणी त्या फोटोसमोर बसली होती. तिने थरथरत्या हातांनी फोटोला स्पर्श केला. "तुम्ही म्हणाला होता ना, लवकर परत येईन." तिचा आवाज तुटला. "मग एवढ्या शांत का आलात?" बाहेर वारा सुटला होता. खिडकीची काच हलके हलके थरथरत होते. अचानक रोहिणीच्या पोटात हलकी हालचाल झाली. ती दचकली. क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी चमकलं. तिने दोन्ही हात पोटावर ठेवले आणि अनेक दिवसांनी पहिल्यांदा तिच्या ओठावर हलकंसं हसू आलं. "तुझे बाबा गेले नाहीत रे, ते तुझ्या रूपाने परत येणार आहेत." त्या रात्री पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी नाही तर आपल्या जन्मणाऱ्या मुलासाठी जगायचं ठरवलं. आणि काही दिवसांनी सरकारी पत्र आलं. भारत सरकारने मेजर गुरु देशमुख यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर केलं होतं. संपूर्ण गावात अभिमानाची लाट पसरली. पण रोहिणी फक्त शांतपणे त्या पदकाकडे पाहत राहिली. कारण राष्ट्राने तिला सन्मान दिला होता. पण तिच्या रिकाम्या कपाळाची जागा कोणतंही पदक भरू शकत नव्हतं. त्या रात्री आकाशात पाऊस सुरू झाला आणि देशमुखवाड्याच्या अंगणात पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत एक नवीन कहाणीची सुरुवात होत गेली. हा होता किनाऱ्यात परतलेली लाटमधला भाग दुसरा. आणि भाग तिसरा पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.